हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण मानवाच्या शरीरामध्ये वहन कसं होतं हे समजून घेऊया. मानवामध्ये वहनासाठी हृदय हा मुख्य अवयव आहे. ते शरीराच्या विविध भागांना रक्ताचा पुरवठा करतं. हे रक्तच पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वसुद्धा पोहोचवतं आणि त्यानंतर पेशींमधील कार्बन डायऑक्साईड आणि टाकाऊ पदार्थांसारख्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढून घेतं. आता आपण पाहूया की या हृदयामध्ये रक्ताभिसरण नेमकं कसं होतं. ठीक आहे, सुरुवातीला काही मूलभूत गोष्टी समजावून घेऊया. हृदयाच्या या वरच्या 2 कप्प्यांना अलिंद म्हणतात. तर हे एक अलिंद, हा वरचा भाग, आणि हे दुसरं. ठीक आहे, याला आपण उजवं अलिंद म्हणतो आणि हे डावं अलिंद. समोर उभी असलेली व्यक्तीचा हा डावा हात असतो, ही डावी बाजू असते, हो की नाही? म्हणून आपला जरी हा उजवा हात असला तरी समोरच्याचं ते किंवा या चित्रातल्या हृदयाचं ते डावं अलिंद आहे. ठीक आहे, त्यामुळे हे डावं अलिंद, हे उजवं अलिंद. तर यामध्ये गोंधळून जायचं नाही. ठीक आहे. आता यानंतर हृदयाचे जे हे खालचे 2 कप्पे असतात त्यांना निलय म्हणतात. म्हणून मग हे झालं उजवं निलय आणि इकडचं डावं निलय. आता तुम्ही म्हणाल की रक्त तर सगळं लाल असतं, इथे आपण निळा आणि लाल असे 2 वेगवेगळे रंग का दाखवले आहेत? तर पहा, याचं कारण असं आहे की निळा रंग आपण ऑक्सिजन विरहित रक्त दाखवण्यासाठी वापरला आहे. ठीक आहे, तर या भागांमध्ये ऑक्सिजन विरहित रक्त असतं, या लाल भागांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. म्हणून आपण हे 2 वेगवेगळे रंग वापरतोय. ठीक आहे, पण अर्थातच रक्ताचा रंग कधीही निळा नसतो. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण 2 रंग वापरतोय. ठीक आहे, तर निळ्या भागांमध्ये प्रवास करणारं रक्त हा एक भाग म्हणजे अभिसरणाचा एक भाग आणि लाल भागांमधून प्रवास करणारं ऑक्सिजनयुक्त रक्त हा अभिसरणाचा दुसरा भाग. तर अशा प्रकारे इथे आपल्याकडे 2 पंप आहेत. रक्तपुरवठा करणारे 2 पंप आहे. हृदयाचे डावा आणि उजवा असे 2 भाग आहेत. ठीक आहे, आणि हे एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. एक ऑक्सिजन विरहित रक्त पंप करतं, दुसरं ऑक्सिजनयुक्त रक्त पंप करतं. ठीक आहे, म्हणून आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये दुहेरी रक्ताभिसरण आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, आता रक्ताचा प्रवाह बघूया. लक्षात ठेवा की रक्त नेहमी शिरांद्वारे तुमच्या हृदयात प्रवेश करतं. म्हणजे हृदयामध्ये आत येणारं रक्त हे शिरेमधून येतं. ही अगदी मूलभूत गोष्ट आहे. तर इथून रक्त प्रवेश करतं. ही एक शीर असते किंवा इथून येणाऱ्या त्या शिरा असतात आणि प्रवेश करताना रक्त नेहमी अलिंदामध्ये येतं. ठीक आहे, इकडे सुद्धा इथून येणारं रक्त अलिंदामध्ये प्रवेश करतं. ठीक आहे, त्यानंतर हे अलिंदामधून रक्त पुढे निलयामध्ये जातं. ठीक आहे, याही बाजूला अलिंदामधून निलयामध्ये प्रवास करतं. त्यानंतर हृदयाचं म्हणजे या पंपचं जोरदार आकुंचन होतं आणि हे दबतात. दबल्यामुळे काय होतं, हे रक्त इथे निलयामध्ये जमा झालेलं सगळं रक्त इथून बाहेर ढकललं जातं. अशा प्रकारे पहा, इथून ऑक्सिजनयुक्त रक्त ह्या धमनीमधून बाहेर पाठवलं जातं आणि इकडच्या बाजूला ऑक्सिजन विरहित रक्त ह्या धमनीमधून बाहेर पाठवलं जातं. हे इकडे आणि इकडे असे 2 फाटे. तर ही सुद्धा धमनी असते. ठीक आहे, तर मग लक्षात काय ठेवायचं की रक्त नेहमी निलयांमधून धमन्यांद्वारे बाहेर ढकललं जातं. तर ही एक धमनी, ही धमनी, या धमनीचे पण हे 3 वेगवेगळे फाटे आणि हा इकडे खाली मागे जाणारा मोठा भाग. ठीक आहे, पण या धमन्यांचे सगळे भाग आता आपण बघू नये. आपण फक्त अभिसरण कसं होतं हे लक्षात घेऊया. आपण ते चक्र फक्त समजावून घेऊया. या धमन्यांमधून ते रक्त जातं कुठे? आता पहा, आपल्या उजव्या निलयातून येणारं रक्त कुठे जातं इथपासून आपण सुरुवात करूया. इथे हा निळा रंग आहे. ही निळ्या रंगाची धमनी दाखवतोय आपण. म्हणजे या धमनीमधलं रक्त ऑक्सिजन विरहित आहे. ऑक्सिजन विरहित रक्त ऑक्सिजन मिळवण्यासाठी फुफ्फुसांकडे जातं. तिथे त्यातला कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जातो आणि ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला जातो आणि आता या रक्तामध्ये ऑक्सिजन आहे. तर हे रक्त परत हृदयाकडे शिरांद्वारे पाठवलं जातं. बरोबर? तर अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड काढून घेऊन
ऑक्सिजन मिसळला जातो रक्तात आणि ते रक्त शिरेद्वारे डाव्या आलिंदामध्ये प्रवेश करतं. डाव्या आलिंदामधून डाव्या निलयामध्ये येतं आणि मग डाव्या निलयातून हे रक्त या धमनीतून बाहेर पडतं. हे आपण बघितलं. मग आता हे आपण लाल रंगाने दाखवत आहे, म्हणजे हे ऑक्सिजनयुक्त रक्त आहे, बरोबर. तर ऑक्सिजनयुक्त रक्त या धमनीतून कुठे जाईल बरं? कोणाला गरज आहे ऑक्सिजनयुक्त रक्ताची? तर पेशींना. तर हे रक्त आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना पुरवलं जातं. पेशी त्या ऑक्सिजनचा वापर करतात आणि कार्बन डायऑक्साईड पुन्हा रक्तामध्ये मिसळतात. आणि मग आता हे कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त पुन्हा एकदा हृदयाकडे पाठवलं जातं शिरांच्याद्वारे. आणि मग या शिरांमधून आलेलं रक्त आता उजव्या आलिंदामध्ये प्रवेश करतं. आणि अशा प्रकारे मग ते पुन्हा उजव्या आलिंदातून उजव्या निलयामध्ये आणि परत एकदा हेच चक्र अशाच प्रकारे सुरू राहतं पुन्हा पुन्हा. ठीक आहे. आणि अभिसरणाचे 2 भाग आहेत जे आपण म्हटलं, हा एक भाग आणि हा तो दुसरा भाग. ठीक आहे. आता शेवटी आपण लसिकेबद्दल बोलूया. रक्तकेशिकांमध्ये म्हणजे कॅपिलरीजमध्ये रक्ताच्या दाबामुळे रक्तातलं रक्तद्रव हे बाहेर पाझरतं. हे जे द्रव असतं जे बाहेर पाझरतं ते उतींच्या दरम्यान साचतं. त्याला उतीद्रव किंवा लसिका असं म्हणतात. लसिकेमध्ये तांबड्या रक्तपेशी नसतात म्हणून त्याचा रंग लाल नसतो, कारण तांबड्या रक्तपेशी आकारमानाने मोठ्या असल्यामुळे रक्तकेशिकांमधून त्या बाहेर येऊ शकत नाही. पण लसिकेमध्ये पचलेलं मेद असतं. आता हे द्रव पुन्हा रक्ताभिसरण प्रक्रियेत परत मिळवणं महत्त्वाचं असतं. अन्यथा जर रक्तातले असे द्रव सतत कमी होत राहिले तर रक्त घट्ट व्हायला लागेल आणि मग अभिसरण कठीण होईल, हो की नाही. म्हणून हे द्रव पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडे एक वेगळी संस्था असते जिला लसिका संस्था असं म्हणतात. ही लसिका संस्था हा सगळा लसिका द्रव शोषून घेते आणि पुन्हा रक्ताभिसरणात पाठवते. अशा प्रकारे ही लसिका पुन्हा एकदा शिरांमध्ये पोचवली जाते. पहा, आता लसिकेचा प्रवास शिरांमध्ये परत होत असताना असं होऊ शकतं की काही नको असलेले पदार्थ लसिकेसोबत परत येऊ बघतात आहे. मग ते नको व्हायला म्हणून लसिकेच्या गाठी असतात, त्याला इंग्लिशमध्ये लिम्फ नोड असं म्हणतात. या गाठींमध्ये पांढऱ्या रक्तपेशी असतात ज्यांना तुम्ही पोलीस समजू शकता, जे या लसिका द्रवावर लक्ष ठेवतात. आणि लसिकेचं अभिसरण पुन्हा रक्ताभिसरण संस्थेमध्ये होईपर्यंत या पोलीस पेशी, या पांढऱ्या रक्तपेशी हे सगळे अनावश्यक घटक या गाठींमध्ये नष्ट करतात. आता एक शेवटची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं की हे निलय, दोन्ही निलय हे रक्त बाहेर पाठवतात, बरोबर. त्यामुळे ते सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कष्टाचं काम करतात, कारण पूर्ण दाबासह हे रक्त पाठवलं तरच हे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचेल. पण या 2 निलयांपैकी कोणत्या निलयाला जास्त काम करावं लागत असेल बरं? जरा विचार करा. पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे उजवं निलय आहे ते धमनीतून रक्त फुफ्फुसांपर्यंतच पाठवतं आणि फुफ्फुसही हृदयाच्या जवळच असतात, त्यामुळे तिला जास्त दाबाची गरज नसते. पण हे जे डावं निलय असतं त्याला रक्त अशा दाबाने पंप करावं लागतं की ते शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचून परतही आलं पाहिजे. याचा अर्थ असा की या निलयाला भरपूर जास्त काम करावं लागतं, जास्त दाब तयार करावा लागतो. म्हणून मग डाव्या निलयाला इतका जास्त दाब तयार करता यावा म्हणून त्याच्या ह्या भित्तिका फार जाड असतात. हे स्नायू सगळ्यात बळकट असतात. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. ही आकृती तुम्ही स्वतःसुद्धा काढून बघा. व्हिडिओ थांबवा आणि हे हृदयाचं चित्र असं काढून बघा, म्हणजे मग तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे.